विधानसभा निवडणुकीनंतर मवियामध्ये फार काही आलबेल नाही असंच दिसतंय। त्याला कारणही तसंच आहे। विधानसभा निवडणुकीदरम्यान जागा वाटपावरून मवियामध्ये उडणारे खटके विधानसभा निवडणुकीनंतर थांबतील असं वाटत असतानाच तिथे ठाकरेंच्या शिवसेनेनं आता वेगळीच वाट निवडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मनात काय? आगामी निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना स्वबळावर, महाविकास आघाडीत होणार बिघाडी। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीमध्ये खटके उडायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तीनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्षांना आता वेध लागलेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे। लोकसभा आणि विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एक दिलानं लढणार असं वाटत असतानाच तिथे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडल्याच्या बातमीला पुरेसा वाव मिळताना दिसतोय। संजय राऊत आणि नाना पटोले यांनी जागा वाटपात वेळ दवडला नसता तर प्रचाराला अधिक वेळ मिळाला असता। या विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला 24 तास झाले नाही तोच ठाकरेंच्या शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देखील देऊन टाकला। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या काँग्रेसनं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर देताना हम भी कुछ कम नहीं असा इशाराच देऊन टाकलाय। मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळेल? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो। आम्ही ते स्टेटमेंट ऐकलेलं आहे। आम्ही आमच्या पक्ष श्रेष्ठींच्या जवळ मी चर्चा करू आता पुढे काय करायचं ते, पण त्यावर काय एकदम उत्तर दिलं पाहिजे किंवा टिप्पणी केली पाहिजे मला वाटत। ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे घाईघाईनं घेतलेला निर्णय असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षाचं म्हणणं आहे कि पार्टी है उनकी राजनीतिक भूमिका, सियासी भूमिका क्या होगी, तो उसके ऊपर हम क्यों हमारी टिप्पणी है, तो उनको जरा सही लगता है वो करें। 2017 सालची मुंबई महानगरपालिकेची जर स्थिती पाहिली तर शिवसेना म्हणजे फुटी आधीची शिवसेना मुंबईत सर्वाधिक ताकदवान असल्याचं पाहायला मिळतंय। 2017 मध्ये मुंबई पालिकेवर शिवसेनेचाच भगवा। शिवसेना 84 जागा, भाजप 82 जागा, काँग्रेस 31 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस 9 जागा, समाजवादी पक्ष 8 जागा, मनसे 7 जागा, MIM 2 जागा आणि इतर 3 जागा। नंतर काही कालावधींनी मनसेचे 6 नगरसेवक शिवसेनेत गेले, तसंच काही अपक्षांचा पाठिंबा मिळवत शिवसेनेनं 93चा आकडा देखील गाठला। विधानसभा निवडणुकीत मुंबईमध्ये काही प्रमाणात ठाकरेंचाच आवाज पाहायला मिळाला। शिंदेंच्या शिवसेनेला फारसा करिश्मा दाखवता आला नाही। मात्र मुंबई पालिका निवडणुकांची गणितं आणि रणनीती सुद्धा वेगळी असते, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठी कसरत करावी लागेल। तर तिकडे मुंबईमध्ये भाजप राज ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं राजकारण संपवण्याच्या प्रयत्नात असल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आगामी पालिका निवडणुकांमधील एकला चलो रेचा नारा कुणाला फायद्याचा ठरतो, कुणाला नुकसानीचा ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं असेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।